आता घरातून स्वतःचा व्यवसाय सुरू करा, ते पण कमी खर्चामध्ये. कसं ते सांगते पुढे. नमस्कार, मी दीपाली आणि काल एक क्लाउड किचनचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कोण कोण क्लाउड किचन स्टार्ट करू शकतं. म्हणजे कोणी हाऊसवाईफ असेल तर बरेच सांगितलं होतं की कोणी छोटे हॉटेल वगैरे असतात ते लोक पण चालू करू शकतात. घरातून बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी करायचं तर ते लोक चालू करू शकतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण आज त्या व्हिडिओवरती एका ताईने कमेंट केली की आम्हाला हे सांगा की म्हणजे हे आतमध्येच आपण जर सपोज लहान मुलांना स्कूलमधून घेऊन येण्यासाठी किंवा कुठे बाहेर जायचं आहे किंवा कुठे हॉस्पिटलला जायचं आहे, कुठे शॉपिंगला जायचं तर तेव्हा आपण हे बंद करू शकतो का, ते म्हणजे जेव्हा चालू असतं तेव्हा आपण बंद करू शकतो का. तर हो, तुम्ही तुमचं जे क्लाउडमध्येच तुम्ही ऑफलाईनसुद्धा जाऊ शकता जर जेव्हा एमर्जन्सी असते, कारण की 24 तास तर कोणीच अवेलेबल राहू शकत नाही. क्लाउड किचन एक अशी गोष्ट आहे तिथे तुम्ही तुमच्या टाईमनुसार तुम्ही तिथे वर्क करायला. काही लेडीज आहेत ज्या मुलांना सांभाळून क्लाउड किचन करण्याचा प्रयत्न करतात, तर त्या आतमध्ये थोडा वेळासाठी ब्रेक घेतात, ऑफलाईन जातात किंवा तिथे एक मेन्शन करायचं असतं, तिथे एक ऑप्शनसुद्धा असतं की टेम्पररी ऑफ, तर आपण टेम्पररी क्लोज पण करू शकतो आणि ऑफलाईनसुद्धा जाऊ शकतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही नक्कीच प्रॉब्लेम नाही. तर राहिला प्रश्न की याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते. त्याच्यामध्ये तुम्हाला फूड लायसन लागतं, परत काल जसं सांगितलं की किचनचे स्वच्छ फोटोज लागतात, तुमचं आधार कार्ड लागतं, पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागतात. मग अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि एक गोष्ट मला आज खूप छान वाटली, ती म्हणजे की कालच्या व्हिडिओला त्या ताईंनी कमेंट केली आणि त्याबद्दल खरंच थँक्यू. कारण की म्हणजे आता मला माहिती आहे की हे कसं स्टार्ट करायचं किंवा याची काय प्रोसेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. त्यामुळे मी एकदम शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिली, कारण की खूप लॉंग व्हिडिओ बनवला तर बरेच जण बघत नाही. आणि मी स्पेशली माझ्या व्हिडिओमध्ये मी कधीच खूप जास्त असं फापट पसारा कधीच करत नाही. म्हणजे असं काही पण सांगायचं, लेंथ वाढवायची व्हिडिओची, लोक स्किप करतात. म्हणून मला असं वाटतं आपल्याला जे पर्टिक्युलर आपला टॉपिक आहे त्या टॉपिकनुसार तेवढीच इन्फॉर्मेशन दिलेलं कधी पण बेस्ट राहील. कारण की विनाकारण काहीतरी माझं चॅनल सबस्क्राईब करा, हे करा, ते मला असं न करता मला असं वाटतं ज्या इन्फॉर्मेशनसाठी आपण आलो आहे ना त्याच इन्फॉर्मेशनसाठी आपण त्याच इन्फॉर्मेशनविषयी आपण बोलायला पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला पण जर काही यामध्ये अजून काही जर असं वाटत असेल की काही इन्फॉर्मेशन हवी आहे, तसं तर याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आणि असं लॉजिकल असं जास्त कॉम्प्लिकेटेड तर यात काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा FSIचं लायसन काढाल ना तेव्हा तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी ते प्रोव्हाइड करतील आणि ते व्यवस्थित सांगतील सुद्धा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण महत्त्वाची गोष्ट ही वाटते की कोणाला तरी माझ्या व्हिडिओतून कोणाला तरी काहीतरी करण्याची इच्छा आहे, कोणाला तरी काहीतरी म्हणजे ठीक आहे आपण हेल्प करतोय, ही खरंच खूप समाधान देणारी गोष्ट आहे. आणि खरंच यासाठी ताई तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. कारण की तुम्ही म्हणजे ठीक आहे जी एकच कमेंट आली म्हणजे जे की परत व्हिडिओज बनवून सांगा, त्यासाठी सुद्धा थँक्यू. असं काही नाही की म्हणजे मला माहिती आहे तर मी काल फक्त शॉर्टमध्ये सांगितलं, पण मग असं असतं बऱ्याच वेळा की समोरच्याला माहिती नसते आणि त्यांना डिटेलमध्ये माहिती देणं हे म्हणजे मला असं वाटतं की आपण व्हिडिओज बनवतो तर हे आपलं काम आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ जे पण कोणी बघत असतील तर त्यांना मला इतकंच सांगायला आवडेल की क्लाउड किचन एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर, आणि तुम्हाला म्हणजे काहीतरी अर्निंग करायची असेल तर हे बेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेटेड किंवा खूप जास्त तयारी करायची लागते असं काहीच नाही. कारण की इथं खूप साऱ्या पैशांची तडजोड करायची नाही, कुठं रेंट द्यायचा नाही किंवा एखादा गाळा भाड्याने घ्यायचा नाही, तिथे नोकर चाकर ठेवायचे नाही, काहीच नाही. त्या जे स्विगी झोमॅटोचं ॲप्लिकेशन आहे ना तिथं आपल्याला जायचं आहे आणि फक्त आपलं सगळं पूर्ण डिटेल्स माहिती भरायची आणि तिथे जाऊन आपण आपला जो बिझनेस आहे तो स्टार्ट करायचा आहे. हां, स्टार्टिंगला थोडे कस्टमर कमी येतील, कारण की जेव्हा तुम्ही एखादं दुकान ओपन करता म्हणजे एखादं शॉप घेता रेंटनी वगैरे, तेव्हा ते कसं पब्लिक प्लेसला असतं आणि तिथं जास्त कस्टमर येतात. इथं हळूहळू थोडा म्हणजे वेळ लागेल, पण एक दिवस इम्प्रूव्हमेंट होते. आणि आपल्या घराजवळ किंवा आजूबाजूला बरेच लोक असतात ज्यांना घरचं फूड प्रिफेअर करायचं असतं. आणि आजकाल तुम्हाला पण माहिती आहे कसं बाहेर सगळं भेसळ वगैरे असतं सगळ्या गोष्टी, तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला काहीतरी हेल्दी आणि घरचं भेटलं पाहिजे. तर त्यामुळे प्रत्येक जणांचा पण हाच मोठं असतो की छान भेटलं पाहिजे. म्हणून मला
हा एक बिझनेस तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं. आणि क्लाउड किचन खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि हां, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की जर तुमची ऑर्डर्स सपोज तुम्ही क्लाउड किचन ऑन केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर स्वीकारली आणि त्याच्यानंतर जर ती ऑर्डर तुम्ही स्वीकारली ती विदिन 2-3 मिनिटामध्ये जर तिकडून कॅन्सल झाली तर त्याचे पैसे तुम्हाला भेटत नाही. पण जर सपोज तुम्ही तुमची ऑर्डर स्वीकारली, 15 मिनटं झाले, तुम्ही तुमची ऑर्डर पॅक करताय आणि त्या टायमिंगला जर तुमची ऑर्डर कोणीतरी कॅन्सल केली तर तेव्हा कंपनी तुम्हाला पैसे रिटर्न देते. हा पण एक चांगला फायदा आहे त्याच्यामध्ये. तुमचे पैसे रिटर्न येतात. त्याच्यामुळे तुम्हाला न घाबरता किंवा तुमचा कुठला न लॉस होता हा बिझनेस तुम्ही खूप छान स्टार्ट करू शकता. म्हणजे असं नको व्हायला की आपण कसं घरातून चालू करतोय तर आपल्याला पण म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की म्हणजे कुठे लॉस नको व्हायला आणि ऑर्डर कुठेतरी गेली, कोणी पैसेच रिटर्न नाही दिले किंवा ऑर्डर घेऊन गेला, असं काही सीन होत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकदम व्यवस्थित आणि एका प्रॉपर वेनी फॉलो होतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही असं फ्रॉड वगैरे होण्याची काहीच खूप कमी शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या गोष्टी करा. आणि जर अजून काही माहितीमध्ये जास्त असं सांगण्यासारखं काही नाही आहे. हे इतकीच माहिती खूप जास्त आहे. आणि मग जेव्हा तुम्ही तुमचं लायसन वगैरे काढता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत जातील. ॲटलिस्ट तुम्ही सुरुवात करता हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की कोणती जरी एक छोटी जरी सुरुवात करायची असेल ना तेव्हा ती सुरुवात करताना आपल्याला म्हणजे बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करायला लागतं. पण ठीक आहे, आपण त्यातनं काहीतरी शिकतो आणि शिकून काहीतरी करतो तेव्हा आपल्या पण मनाला खूप समाधान वाटतं. आणि व्हिडिओ बनवण्याचा जो हे मोठो आहे ते एवढाच होता की ताईंची कमेंट आली आणि मला असं वाटत होतं की त्याच्यावरती कमेंटमध्ये फक्त रिप्लाय न देता त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगता आलं तर बेस्ट राहील. आणि थँक्यू. आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि